बंद करून आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची योजना केली. भैयासाहेब माने आणि आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे इथं उपस्थित आहेत. आता अनेक जण 2-2 म्हशीसाठी आमच्याकडे कर्ज मागत आहेत. ती योजना आहे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये. 1,30,000 रुपये आम्ही कर्ज देतो आहे. 40,000 रुपये त्याला अनुदान आहे. मला कालच सांगितलं कुणी की साहेब आम्ही वाराणसीला गेलो, वाराणसीमध्ये गावं आणि आम्ही सगळी पालती गाठली आणि गोटे पालती गाठले आणि आम्ही 70,000 ते 80,000लाच म्हस घेतली. 1,60,000चं आमचं बजेट बसलं. वरचे पैसे आम्ही घेतले आणि बँकेचं कर्ज फेडून टाकलं. राहिलेलं बिनवैधिक कर्जसुद्धा फेडायची आवश्यकता त्याला लागली नाही. म्हणजे तुम्ही सगळेजण तसं करा असं मी म्हणणार नाही. त्यांनी जाऊन कष्ट केले, गोटे गंडाळे, आणि म्हणून ही योजनेचा फायदा घ्या. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण 15 लाख रुपये कर्ज देतो आहे. 40 लाख रुपये म्हशीला अनुदान गोकुळ देत आहे. मला वाटते थोडा प्रयत्न केला असता तर आज 20 लाख या दूध संकलन करण्याचं अमृत कलश आणण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असतं. परंतु दूध बाहेरचं आता घ्यायचंच नाही असं एक नवीन आता यांनी धोरण ठेवलेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आता जानेवारीनंतर लीन सीझन येणार आहे. आता उन्हाळा सुरू होईल. हे दूध हे टिकायचं असेल तर तुम्हाला 23-24 लाख लिटर जर दूध केलं तर तुमचं ते 20 लाखापर्यंत येईल. तुम्हाला आता हे दूध म्हशीचं दूध फक्त घेण्यासाठी आणि ती आपल्या जिल्ह्यातलं आपल्या जिल्ह्याच्या सभोवतालचं घेण्यासाठी आपण विचार करावा, हिशोब करावा अशी माझी विनंती आहे. आज काय परिस्थिती आहे? आज आपलं 3.5 लाख लिटर गाईचं दुधाचं आपण पावडर करतो. तर गाईच्या दुधाचं मार्केट आपलं एवढं नाही. आता वितरक मुंबईचे आम्हाला भेटले, त्यांनी काही योजना त्यांना दिलेल्या आहे. कारण आपल्याला 2 संकट आलेली होती. एक म्हशीच्या दुधाला संकट आलं होतं अमूलचं. ते आपल्या जिल्ह्यातनं येऊन दूध खरेदी करून ते मुंबईमध्ये विकून, कारण त्यांनी गुजरातमधनं दूध आणून विकून त्यांना गिराईक म्हशीच्या दुधाला मिळालं नाही. कारण तेवढी चव त्या गुजरातच्या म्हशीच्या दुधाला नव्हती. म्हणून त्यांनी ठरवलं की आमच्या जिल्ह्यामध्ये अतिक्रमण केलं. त्याने आमच्या जिल्ह्यात 2-3 लाख लिटर दूध खरेदी करून मुंबईला मार्केट मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपण परतून लावण्यामध्ये यश मिळालं.